हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेया लाव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज वटपौर्णिमा आहे आणि आज सर्वांचा सौभाग्याचा दिवस असल्यामुळे हा दिवस खूप सर्वांसाठी खास आहे. तर मी ह्या वर्षीची वटपौर्णिमा मम्मीसोबत सेलिब्रेट करतेय, कारण की आम्ही अजून सुद्धा वसईलाच आहोत. काहीच दिवसांनी 4-5 दिवसांनी आम्ही डोंबिवलीला जाऊ. तर ही पूजा तिकडे न करता मी आज मम्मीसोबत सेलिब्रेट करते. ती सुद्धा घरच्या घरी. कारण की सकाळी थोडासा पाऊस पडलेला होता. त्यामुळे बाहेर संपूर्ण चिखल झालेला आहे आणि कपडे खराब होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही बाहेर जाणं टाळलं. तर घरच्या घरी साध्या पद्धतीत किंवा कमी वेळेमध्ये ही पूजा कशी करता येईल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अ, ही पूजा करू शकता. जर तुम्हाला काही वेळेस अडचणी येत असतील किंवा बाहेर जाण्यासाठी कोणी तुमच्या सोबत नसेल किंवा वेळ मिळत नसेल, तर तुम्ही ही पूजा घरच्या घरी नक्की करू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला त्या सर्व गोष्टी पूजेसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील, साहित्य लागेल किंवा ती वडाची फांदी कशाप्रकारे मम्मी पुजणार आहे, ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देईन. हा आमचा चिकू. हा चिकू, चल पूजा करूया. काय रे साईशा, झाली तयारी? झाली? बघा, श्रेयांशची पण तयारी झाली. अरे बापरे, ह्यांची पूजा पण झाली. हा, चला आपण पूजा करूया. दिवसभर त्या मांजरांच्या मागे लागलेले असतात. तर खिचडी बनवण्यासाठी मी इथे बटाटे उकळलेली बटाटे साईड करून घेतलेली आहेत. जिरा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि जास्त कोणी तिखट खात नाही त्यासाठी मी फक्त 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते सुद्धा बारीक कट करून. आणि इथे शेंगदाण्याचं कूट आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे थोडीशी साखर टाकण्यासाठी मी इथे साखर घेतलेली आहे आणि हे साबुदाणे जे काल रात्री भिजत टाकलेले ते इथे घेतलेले आहे. तर चला आता आपण ही खिचडी बनवण्यासाठी सुरुवात करूया. हे ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया, जिरा, आणि त्यानंतर मी त्यामध्ये जिरा टाकतेय. मला लहान चमचा भेटला नाही त्यामुळे मला हा मोठ्या चमच्याने काम चालवावं लागेल. चांगलं हे तडतडलं की त्यामध्ये ही आपण कट केलेली मिरची टाकूया. मस्तपैकी फ्राय होतं. 2 मिनिटं ही बटाटे शिजवून घ्यायची आहे. गॅस स्लो नाही ठेवायचा, मीडियम आचेवरती ठेवा, कारण त्याशिवाय हे सर्व शिजणार नाही. हे सामान आणखी टाकणार आहे. आज आपली गिरगट टाकली होती. तर हे कूट आता मी त्यामध्ये टाकते. हे कूट थोडंसं कमी पडतंय, साबुदाणे जास्त झाले, पण तुम्ही भरभरून कूट टाका त्यामध्ये, खूप छान लागतं खायला. त्यानंतर चवीनुसार मीठ,
मी थोडीशी वरून आपली साखर टाकायची, जास्त तिखट लागू नये. आमच्या इथे घरामध्ये कोण तिखट खात नाही, त्यामुळे म्हणजे ही बघा आमची खिचडी तयार आहे. थोडं आता शिजायला ठेवूया आपण त्याला आणि नंतर सर्व करायला रेडी. तर इथे आपली आता खिचडी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण पूजेच्या तयारीला लावूया. तर चला आपण आता फटाफट तयारी करू. ही आमची वृंदावन आहे, एवढी मोठी झाली आहे. आणि ही अशा प्रकारे काल पप्पा वडाची फांदी घेऊन आले होते, ती फक्त सहज अशी लावलेली आहे. तुम्हाला ही वडाची फांदी मुळासकट भेटली तरी सुद्धा चालेल, पण ही वडाची फांदी तुम्हाला घरात नाही लावता येणार, कारण की त्याची ग्रोथ खूप फास्ट मध्ये होते. अशा प्रकारे ही पूजेचं ताट झालेलं आहे. वाण अशा प्रकारे मम्मीने सर्व मस्तपैकी सजवून ठेवलेलं आहे. हे आमचं तुळशीचं झाड आहे, त्यामध्येच हे वडाचं झाड सुद्धा लावलेलं आहे. आमचे बाजूला मस्त पैकी अशी रांगोळी करून इथे ताट ठेवलेलं आहे. मस्त आता पूजेला तयारी करू. सर्वात आधी मम्मी करेल, त्यानंतर मी करेन. हो हो. तर हे विड्याचं पान ठेवलेलं आहे, त्यामध्ये सुपारी आणि पैसे आहेत. त्याला हळदी कुंकू लावलेलं आहे मम्मीने. त्यानंतर आपल्या नावाचं एक वाण ठेवायचं आपल्याकडून. खाली ठेव. साईडचा ह्याला काय म्हणतात ग? कोटी असते ना? नाही श्रेया, हात नको लावू. बाप्पाला लावणार ना ते. तर आता पूजा करून झालेली आहे, तर फक्त धागा हे करायचा आहे. साईशा पण तुझ्या मागून मागून फिरते. तर कमी वेळेमध्ये ही अशी फटाफट पूजा होते. तुम्ही सुद्धा ही पूजा करू शकता घरच्या घरी.
आमची सायशा तिला सारखं सारखं पान काढून बाजूला करायची मदत करते. काय ग सायशा? सायशा तू पण फेरी मारते का ग? आईला मदत करते. हळूहळू चटका लागेल. सायशा थांब. आता वाना ठेव. पाणी थोडंसं टाक. लय नको टाकू, थोडं टाक. दोन ठेव. बस नाही नको असू दे. श्रेयास नको नको घेऊ बस. तो टाकू नको सायशा. माझ्या तांदूळ नको पकडू. दगड टाकली. अरे बघा बाबू अंदर काय करतो तू अशी? तर अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर वाण द्यायची जी पद्धत असते ती आम्ही इथे पूर्ण केली. त्यामुळे आमचं वाण वगैरे देऊन झालेलं आहे. खूप कमी वेळ लागतो ही पूजा करण्यासाठी आणि खूप छान पद्धतीने अशी पारंपरिक पद्धतीने जी पूजा करतो त्या पद्धतीने अगदी होऊन जाते. तर त्यामुळे सुद्धा तुम्ही सुद्धा ही पूजा ट्राय करा. तर अशा प्रकारे आमची पूजा वटसावित्रीची पूजा झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खूप कमी वेळामध्ये खूप पटापट अशी ही पूजा होऊन जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? आमच्या दोघींचा लुक कसा आहे, छान वाटला का? आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.